मग त्यांना विचारा ना तुम्ही, मला कसं विचारताय तुम्ही? ज्यांना तुम्ही म्हणताय की त्यांची फूस आहे असं वाटते किंवा त्यांच्यामुळं कोणी त्याच्यामध्ये असं करतंय, तर असं तुम्हाला वाटतंय कोण करते, तर तुम्हाला वाटतंय त्याला विचारा. आम्हाला एक सांगितलं, आमच्याबद्दल शिवसेनेबद्दल जर अशा पद्धतीचं काही समजा कुठं आक्षेप घेतले गेले, आरोप केले गेले, तर मग आम्ही तरी ना हाताची घडी घालून तर बसणार नाही ना. आम्ही सुद्धा त्याला उत्तर देणार. आम्ही कायदेशीर मार्गानं ते फाईट आउट करायचा प्रयत्न करणार. म्हणून माझं म्हणणं एकच आहे, कुठलीही गोष्ट असू द्या, महायुतीमधल्या अंतर्गत 3 पक्षांमधल्या बाबी जर कोणाबद्दल कोणाचा आक्षेप असेल, कोणाबद्दल कोणाची तक्रार असेल, कोणाबद्दल कोणाचं काही यापेक्षा वेगळं काय म्हणणं असेल, तर आधी महायुतीच्या इंटरनल प्लॅटफॉर्मवर ते मांडावं. इंटरनल प्लॅटफॉर्मवर मांडल्यानंतर त्याला थोडा कालावधी द्यावा आणि त्यातनं नाही झालं तर मग त्याचा मार्ग त्याला मोकळा आहे ना.